नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वसेवा मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM नर्सिंग स्टुडंट आणि GNM फर्स्ट इयर स्टुडंट यांच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आरोग्यदायी वीर सॅनिटरी वेल हा प्रश्न विचारला गेला आहे आधी, तर बघूया आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये. तर आरोग्यदायी वीरची कधी कधी डेफिनेशन पण विचारली जाते. तर आपण आधी डेफिनेशन बघूया. योग्य जागी असलेली, व्यवस्थित बांधलेली, हे नाही आहे काय, बांधलेली व प्रदूषणाला योग्यरीतीने अटकाव केलेली वीर म्हणजे आरोग्यदायी वीर. आरोग्यदायी वीर म्हणजे काय आहे? योग्य जागी असलेली, व्यवस्थित बांधलेली व प्रदूषणाला योग्यरीतीने अटकाव केलेली वीर म्हणजे आरोग्यदायी वीर. आता वीर आरोग्यदायी करण्यासाठी खालील बाबींची पूर्तता केली पाहिजे. कोणत्या बरं? तर एक आहे जागा. विहिरीसाठी जागा निवडताना 2 गोष्टींची भान ठेवले पाहिजेत. आता आरोग्यदायी विहीर निवडायची आहे. निवडताना काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी 2 गोष्टींचं भान ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे कोणतं? तर पाणी प्रदूषित करणारी एकही जागा विहिरीपासून 50 फूट त्रिज्येच्या परिसरात नसायला पाहिजे. पाणी प्रदूषित करणारी एकही जागा जी काय आहे ती विहिरीपासून 50 फूट त्रिज्येच्या परिसरात नसावी. शौचकूपासारख्या पाणी प्रदूषित करणाऱ्या जागांपासून विहिरीची जागा उंच पातळीवर असावी. शौचकूपं असतात आपल्या, ठीक आहे. तर पाणी प्रदूषित करणाऱ्या जागांपासून विहिरीची जागा काय असायला पाहिजे? उंच पातळीवर असायला पाहिजे. आणि पाणी प्रदूषित करणारी एकही जागा विहिरीपासून 50 फूट त्रिज्येच्या परिसरात नसायला पाहिजे. त्यानंतर विहिरीचे बांधकाम. विहिरीचे, आता तुम्हाला 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर त्याच्यासाठी हे एवढी मी जी सांगते ती माहिती लिहायची. तर विहिरीचे बांधकाम. विहिरीच्या भिंती विटा किंवा दगडाने बांधलेल्या असाव्यात. जमिनीपासून निदान 6 मीटर खोलीपर्यंत तरी असे बांधकाम असावे. या भिंतींना सिमेंटचा गिलावाही द्यायला हवा. यामुळे आजूबाजूच्या जमिनीत पाणी विहिरीच्या भिंतीतून मुरून पाण्यात जाणार नाहीत. विहिरीच्या भिंती विटा किंवा दगडांनी बांधलेल्या असावेत. विहिरीच्या भिंती काय असायला पाहिजेत? विटा किंवा दगडांनी बांधलेल्या असायला पाहिजेत. जमिनीपासून निदान 6 मीटर खोलीपर्यंत तरी असे बांधकाम असावे. या भिंतींना सिमेंटचा गिलावाही द्यायला हवा. यामुळे आजूबाजूच्या जमिनीतील पाणी विहिरीच्या भिंतीतून मुरून पाण्यात जाणार नाही, ठीक आहे. कठडा. ह्याचा कठडा कसा असायला पाहिजे? तो उंचीचा कठडा असायला पाहिजे. विहिरीला जो कठडा आपण देतो, ही समजा आपली विहीर आहे, तुम्हाला ही विहीर आहे, सॉरी मोठी विहीर आहे आपण पकडू, त्याला इथे वरती कठडा बांधला जातो अशा प्रकारचा. इथे असा उंच असायला पाहिजे. तो उंचीचा कठडा असावा. कठड्याच्या भिंतीला आतून व बाहेरून सिमेंटचा गिलावाही असायला पाहिजे. कठडा बांधायचाच आहे, सोबत काय करायला पाहिजे? तर त्या कठड्याला, भिंतीला आतून बाहेरून सिमेंटचा गिलावा द्यायला पाहिजे. या कठड्यामुळे विहिरीच्या सभोवतालच्या जमिनीवर पाणी घाण वाहत येऊन विहिरीत जाणार नाही, ठीक आहे. कठडा कसा असायला पाहिजे? तर तो उंच असायला पाहिजे. आणि जो कठडा आहे तो विहिरीला 70 ते 75 सेंटीमीटरचा कठडा असावा. विहिरीला 70 ते 75 सेंटीमीटरचा कठडा, इथे कठडा असावा. विहिरीला 70 ते 75 सेंटीमीटरचा कठडा असायला पाहिजे. फरसबंदी. फरसबंदी म्हणजे काय? तर विहिरीच्या कठड्याच्या सर्व बाजूने 1 मीटर त्रिज्येच्या परिसरात फरसबंदी करायला पाहिजे. सिमेंटने बांधकाम करावे. या फरसबंदीला उतार करावा व शेवटी पाणी वाहून जाण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था म्हणजे ड्रेन करावी, कडेला करायची आहे फरसबंदी. त्यानंतर आपल्याला निचऱ्याची व्यवस्था कशी करायची आहे? तर विहिरीतून पाणी शेणताना किंवा वापर करताना सांडलेले पाणी मजबूत बांधलेल्या निचऱ्याच्या व्यवस्थेमार्फत शोषखड्ड्यापर्यंत किंवा सार्वजनिक गटापर्यंत पोहोचवले पाहिजे. विहिरीतून पाणी आपण जेव्हा काढतो किंवा कधी कधी कसं होतं, विहिरीतून जेव्हा पाणी काढलं जातं तेव्हा तिथे भांडी धुतली जातात किंवा ते वेस्ट पाणी होतं, बायका तिथे भांडी धुतात किंवा घासतात, ज्यांचे अंडा वगैरे असा जो प्रकार असतो, ठीक आहे, गावाकडच्या साईडला. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर ते पाणी काढताना सांडलेले पाणी मजबूत बांधलेल्या जे आहे ते निचऱ्यापर्यंत व्यवस्थेमार्फत शोषखड्डा आहे तिथे किंवा सार्वजनिक गटार आहे तिथपर्यंत पोचवायला पाहिजे. हे घाण पाणी पुन्हा जमिनीत मुरून विहिरीच्या पाण्यात जाणार नाही, यासाठी ते विहिरीच्या पाणक्षेत्रापासून दूर सोडले पाहिजे. आणि हे घाण पाणी जे आहे ते पुन्हा जमिनीत मुरून विहिरीच्या पाण्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ते विहिरीची जे कोन ऑफ फिल्ट्रेशन असतं तिथे दूर सोडलं पाहिजे.
त्यानंतर काय करायचं आहे, झाकण. तर झाकणाने झाकायला हवी. विहीर आहे ती झाकण आहे, त्या झाकणाने झाकायला हवी. यामुळे झाडाची पाने तसे जमिनीवरील घाण विहिरीत पडणार नाही. उघड्या विहिरी ज्या आहेत ते सिमेंटच्या असायला पाहिजेत. उघड्या ज्या विहिरी आहेत त्या कशा असायला पाहिजेत, आणि उघड्या विहिरी कशा असतात, त्या अस्वच्छ असतात. ठीक आहे, हे नाही आहे काय, उघड्या विहिरी आहेत त्या अस्वच्छ असतात. हे एवढंच लिहायचं आहे. उघड्या विहिरी काय असतात, तर त्या अस्वच्छ असतात. हे लिहायचं नाही आहे तुम्हाला. उघड्या विहिरी अस्वच्छ असतात म्हणजे त्या विहिरी झाकण असायला पाहिजे. झाडाची पाने जी आहेत ते जमिनीवरील घाण विहिरीत पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण झाडाची पाने वगैरे पडून खराब होते विहीर. मग आता तुम्ही लिहिताना काय लिहित, झाकणाने ज्या विहिरी आहेत त्या झाकणाने झाकायला हवी. यामुळे झाडाची पाने तशी जमिनीवरील घाण आहे ती जमिनीत पडणार नाही, कारण त्याच्यामुळे काय होते, अस्वच्छता होते. आणि उघड्या विहिरी या काय असतात, अस्वच्छ असतात. नंतर हातपंप हापसा. तर दुसरी गोष्ट म्हणजे पाणी काढण्यासाठी विहिरीवर हापसा बसवावा. दोर व बादली याच्या साहाय्याने पाणी काढण्यास अटकाव करावा, कारण त्याद्वारे विहिरीतील पाण्यात घाण जाऊ शकते. पाणी काढायचं असेल आपल्याला तर विहिरीवरती काय बसवायला पाहिजे, हापसा बसवावा. दोर व बादली याच्या साहाय्याने पाणी काढण्यास अटकाव करावा, कारण त्याद्वारे काय होते, विहिरीतील पाण्यात घाण जाऊ शकते. पाणी काढण्यासाठी हापसा बसवायचा आहे आणि त्याच्याने पाणी काढायचं आहे. कारण जे दोरीने आपण एक बकेट किंवा एक भांडं बांधून विहिरीमध्ये सोडला जातो आणि त्याच्याने पाणी काढलं जातं, त्याच्याने काय होतं, मग अस्वच्छ होते विहिरी आणि विहिरीत घाण जाऊ शकते. ते टाळण्यासाठी आपल्याला हापसा बसवायचा आहे. आता हातपंप हापसाबद्दल तुम्हाला माहिती कळाली. आता पुढे बघूया गुणवत्ता. गुणवत्तामध्ये काय आहे, तर पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यायचं आहे, आवश्यक आहे. प्रयोगशाळेत भौतिक, रासायनिक, जैविक अशा 3 प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. ह्याची गुणवत्ता जेव्हा आपल्याला तपासायची असते तेव्हा काय करायचं आहे, तर भौतिक, रासायनिक, जैविक अशा 3 प्रकारच्या तपासण्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण द्यायचं लोकांना. तर विहिरीजवळ अंघोळ करणे, कपडे धुणे इत्यादी टाळले पाहिजे. याकरता लोकांना आरोग्य शिक्षण देणे गरजेचं आहे, म्हणजे लोक विहिरीचा योग्यरीतीने वापर करतील. नुसतं विहिरीचं पाण्याची निचरा वगैरे करणे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही, तर लोकांना जी आपल्याला आरोग्यदायी विहीर बनवायची असेल तर बरेच लोक तुम्ही बघितले असेल, जर गावाकडचे काही असतील विद्यार्थी, तर विहीर आता तर आपल्याकडे चांगल्या सुविधा आहेत, पण काही ठिकाणी जिथे विहिरी असतात त्या ठिकाणी विहिरीच्याच बाजूला जाऊन आंघोळ केली जाते, त्याच्यातनंच पाणी काढलं जातं, तेच अंगावर घेतलं जातं, तिथेच कपडे धुतले जातात, भांडी घासले जातात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करणे टाळल्या पाहिजेत, कारण त्याच्याने काय होतं, पाणी ते पुन्हा घाणेरडं पाणी जे आहे ते परत विहिरीत शोषलं जातं आणि मग ते तुमच्या पोटात जाणार आहे, आजार होणार आहे. त्याच्यापेक्षा ते काय करायचं आहे, ते ह्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि त्या विहिरीचा योग्यरीतीने वापर करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. आता तुम्हाला 5 मार्काला हा प्रश्न आहे. ANM नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे, GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी कम्युनिटीमध्ये विचारला आणि ANMलाही कम्युनिटीमध्ये विचारला जातो फर्स्ट इयरमध्ये. तर आता आपल्याला डेफिनेशन तुम्हाला लिहिताना लिहायची आहे, याची व्याख्या लिहायची, डॉट करून पुढे अंडरलाईन एक मार्रेश मारायचे. डेफिनेशन लिहा सॅनिटरी वेलची, मग खालील गोष्टींची पूर्तता करायची आहे. त्याच्यामध्ये जागा येते, जागेमध्ये पाणी प्रदूषित करणारी एकच जागा परिसरात नसावी, 50 फूट त्रिज्येच्या ह्याच्यामध्ये, आणि शौचकूपं लांब असावी. त्याच्यामध्ये विहिरीचे बांधकाम, कठडा, फरसबंदी असं एक अंडरलाईन करायचं आहे. मी केलं नाही आहे, तुम्ही करून छानपैकी पेपर लिहायचा आहे. निचऱ्याची व्यवस्था, झाकण, हातपंप हापसा, गुणवत्ता आणि आरोग्य शिक्षण ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. छानपैकी 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. कमेंट होती त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. जुनाच प्रश्न आहे, कधी कधी विचारला जाऊ शकतो, त्याच्यासाठी हा आज घेतला आहे. तर भेटू आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आता तुमची एक्झाम ऑगस्टच्या आसपास येते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आताच अभ्यास करायला सुरुवात करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन, मोठे क्वेश्चन, जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे ते सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला कठीण जाणार नाही आहे. आणि आपण भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि अभ्यास करायचा बेसिकली, म्हणजे तुम्हाला एक्झाम जी आहे ती म्हणजे इझी जाईल. धन्यवाद.